नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संध्याकाळी सगळ्यांनाच काही ना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होतेच आणि पावसाचे दिवस आहेत तर अजूनच जास्त इच्छा होते. म्हणूनच मी एक तुमच्यासाठी सुपर रेसिपी घेऊन आलेली आहे, चीज बॉल. चीज बॉल बनवण्यासाठी बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात, ते सगळ्यांच्या घरामध्ये नक्कीच अवेलेबल असतील. ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता, तेही खूप खुश होतील आणि त्यांना बघून तुम्हीही खूप खुश व्हाल. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल, मला त्याची खात्री आहे. तुम्ही नक्की करून बघा एकदा. एकदम मेल्ट इन माउथ रेसिपी आहे. तर त्यासाठी बघूया आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कॉर्न उकडून घेतलेले आहेत. कॉर्न आपल्याला फाईन चॉप करायचे आहेत. एकदम फाईन चॉप करण्यासाठी तुम्ही चॉपरचा सुद्धा यूज करू शकता किंवा मी इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नाईफचा सुद्धा यूज करू शकता. चॉप करायचे आहेत फाईन, कारण की आपल्याला ते बॉल बनवताना त्याचा प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून व्यवस्थित फाईन चॉप करून घ्या. त्याचप्रमाणे मी इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार दुसरे व्हेजिटेबल्ससुद्धा ॲड करू शकता. मी आता फक्त इथे ॲड केलं आहे स्वीट कॉर्न आणि कॅप्सिकम आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काय व्हेजिटेबल्स तुम्हाला पाहिजे ते ॲड करू शकता. फक्त आपल्याला ते फाईन चॉप करून घ्यायचे आहेत. आता मी पोटॅटो स्मॅश करून घेते आहे. तुम्ही स्मॅशरने पोटॅटो स्मॅश करू शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा पोटॅटो स्मॅश करू. आता आपले बटाटे छान स्मॅश करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल ॲड करून घेते, कॅप्सिकम, कॉर्न आणि कोथिंबीर. आता आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा चवीनुसार मीठ, 1 चमचा मिक्स हर्ब आणि 1 चमचा चिली फ्लेक्स. 2-3 लसणीच्या कळ्या आपल्याला किसून टाकायच्या आहेत. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया व्यवस्थित. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सुके पोहे ग्राइंड करून टाकू शकता. त्याच्याने बाइंडिंग तुमचं छान बनेल. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, ते मी बाजूला करून ठेवते. आपण चीज बॉल बनवतो त्याच्यासाठी मी चीज घेतलं आहे. हे क्यूब चीज आहे, प्रोसेस चीज आहे. आता मी त्याचे छोटे छोटे 4-4 तुकडे करून घेते आहे. आता आपण बॉल बनवूया. आपलं बाइंडिंग एकदम छान झालं आहे, त्याच्यामुळे बॉलही सुंदर तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये एक आपल्याला छोटीशी कॅव्हिटी करायची आहे आणि चीज क्यूब इन्सर्ट करायचा आहे. जसं आपण आलू पराठा किंवा पुरणपोळीमध्ये सारण भरतो त्याचप्रमाणे हे भरून बॉल पॅक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की किती छान व्यवस्थित बॉल बनवून तयार आहे. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही हाताला तेल लावून घ्या, सगळे बॉल व्यवस्थित रेडी होतील. अशाच प्रकारे मी हे पुढचे सगळे बॉल बनवून घेतलेले आहेत. आपले चीज बॉल बनवून तयार आहेत. आता मी त्यांना ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेते आहे. मी इथे डीप फ्राय करणार नाही आहे, म्हणून मी स्लरी यूज नाही करत आहे. तुम्हाला जर स्लरी यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता. सगळे चीज बॉल छान रेडी झालेले आहेत. आता मी एक ॲपे पॅन घेणार आहे. ॲपे पॅन गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये तेल, तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकून घ्या. मी इथे तेल ॲड केलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्या. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये चीज बॉल टाकून घ्यायचे आहेत. एक एक करून सगळ्या भागामध्ये आपल्याला ते चीज बॉल टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला मीडियम टू हायमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एक बाजूला चांगलं शेकलं की ते पलटायलाही व्यवस्थित हेल्प होते. किती छान कलर आलेला आहे. तुम्ही 1 बाय 1 सगळ्यांना टर्न करून घ्या आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्या. आपले चीज बॉल रेडी झालेले आहेत. मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी एक चीज डीप सुद्धा बनवणार आहे पुढे.
ते चीज डीप अगदी मायोनीज सारखं बनतं आणि ते एकदम हेल्दी आहे. सगळे बॉल आपले रेडी झालेले आहेत. उरलेले बॉल तुम्ही फ्रीजमध्ये 1 वीकसाठी सेव्ह करून ठेवू शकता. फ्रीझरमध्ये ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा पुन्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता एक चीज डीप बनवते. त्याच्यासाठी मी ऑलरेडी कॅशू भिजवून ठेवलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड केलं आहे, 1 चमचा मीठ आणि थोडंसं प्रोसेस चीज ॲड केलं. थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे आपलं चीज डीप तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की खाऊन बघा कसं वाटतंय ते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. नक्की आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.